अक्षरा बालाजी घोडके, इयत्ता तिसरी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाजखडक, केंद्र नायगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या भाषणाचा विषय आहे माझा गाव. मंडळी, मागील वर्षी बाई पण भारी देवा नावाचा मराठी चित्रपट आला. तो सुपरहिट देखील ठरला. तेव्हापासून माझ्या मनात सारखा विचार येत होता की बाई पण भारी देवा याप्रमाणे गाव पण भारी देवा हा जर चित्रपट काढला तर. आणि त्याच विषयावर सुसंवाद साधण्यासाठी मी आपल्यासमोर हे मनोगत व्यक्त करत आहे. गावकरी ते राहू न करी अशी म्हण आपण ऐकून असालच. याचा अर्थ राजालाही जी गोष्ट शक्य होणार नाही ती गोष्ट गाव करू शकते, परंतु त्या गावात गाव पण असायला हवे. मंडळी, आज शहरीकरण, औद्योगिकरण, ग्लोबलायझेशन व तंत्रज्ञानाच्या प्रगतीशाली विज्ञान युगात आपण एकच गोष्ट विसरलो, ती म्हणजे गावपण. मंडळी, आज शहरीकरण, औद्योगिकरण, ग्लोबलायझेशन व तंत्रज्ञानाच्या प्रगतीशाली विज्ञान युगात आपण एकच गोष्ट विसरलो, ती म्हणजे गावपण. मंडळी, आज वृद्धाश्रम, अनाथालय यांची संख्या वाढली. प्रगती व स्वार्थ यांच्या धुंदीत शहरात आपले शेजारी कोण राहत आहे, त्यांच्या अडचणी कोणत्या आहेत, तो कोणत्या दुःखात आहे याचा काही ठाम पत्ता नसतो. शेजारी फ्लॅटमध्ये माणूस मरून पडला तरी 2-2 दिवस समजत नाही. हा कशाचा परिणाम? लक्षात ठेवा, आपण गाव पण विसरलो याचा हा परिणाम. मंडळी, आज इमारतींची उंची वाढली पण माणुसकी खुजी झाली. रस्ते रुंद झाले पण सहकार्याचे मार्ग अरुंद झाले. मेडिकल व हॉस्पिटलची संख्या माप वाढली पण आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले. माणूस चंद्रावर जाऊन आला, मंगळावर जाण्याच्या गप्पा मारतो. शेजारच्या व रोज समोरासमोर येणाऱ्या माणसांबरोबर कसे वागावे व बोलावे याची त्याला अक्कल नाही. अशा वेळी महात्मा गांधींनी दिलेले खेड्याकडे चला ही हाक आठवते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता मदतीला धावून येते. पद्मश्री अण्णा हजारे राळेगण सिद्धी, पद्मश्री पोपटराव पवार हिवरे बाजार, भास्कर दादा पेरे पाटील पाटोदा यांनी केलेल्या ग्रामक्रांतीतून आशेचा किरण दिसतो. मंडळी, आताच मी सांगितलेली आदर्श गावे त्यांच्या इतके प्रसिद्ध किंवा स्वयंपूर्ण नक्कीच नाही, परंतु त्या दिशेने वाटचाल करणारे माझे गाव याचीच मी आज आपणास ओळख करून देणार आहे. मला माझ्या गावाचा अभिमान आहे. जामखेड पासून साधारणतः 18 किलोमीटरवर ऐतिहासिक खर्डा शहराच्या जवळ माझे छोटेसे टुमदार गाव आहे. चिंचा, आंबे, पेरू, जांभळ, वड, पिंपळ, तर कडुलिंबा इत्यादी जीवनदायी वृक्ष गावात भरपूर सज्ज आहे. विहिरी, शेततळे, बंधारे, झिळझिळणारे ओढे, हिरवीगार शेते, डुलणारी पिके, दूध दुभते यांचे देखील आहे. शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन, अनेक छोटे मोठे व्यवसाय चालू आहेत. गावात अनेक जाती धर्मांची, पक्षांची, गटांची, संघटनांची, भिन्न भिन्न सांस्कृतिक व परंपरांची माणसे आहेत, परंतु ते सर्व गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. त्यांच्यातील गावपण हे एखाद्या बहुरंगी फुलाच्या हारातील धाग्याप्रमाणे आहे याचा आम्हाला
संमेलन इत्यादी कार्यक्रमात गावचे गावपण या गावात प्रकर्षाने दिसून आल्याचे गौरव